नमस्कार. इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आजचा विषय जो आहे तो काळी हळद. थोडासा हा वेगळा विषय आहे, कारण काळी हळद पूर्वी बऱ्याच ठिकाणी ही काळ्या जादूसाठी वापरली जायची असं समज आहे. काळी जादू म्हणजे जे कुणाचं नुकसान करण्यासाठी म्हणून, मग ते आर्थिक, शारीरिक, मानसिक वगैरे वगैरे याच्यासाठी जी असा सगळ्यांचा हा तो समज आहे. वैशिष्ट्य म्हणजे हे जे पानं आहेत, ह्या पानाला मधली जी शीर आहे ती काळी येते आणि याचा जर कधी कंद काढून आपण कापला तर तो जांभळ्या रंगाचा असतो. तो ओला असताना जांभळा दिसतो आणि जसजसा तो धुवून सुकवला तर मग तो काळपट रंग, थोडासा काळपट हे धरला जातो, म्हणून याला काळी हळद म्हणतात. आणि हीच ती काळी हळद. आणि काळ्या हळदीला ही बरीच मंडळी जी आहे ती घाबरून असायची. ही काळी हळद जी आहे ही मग समज असे की मग त्या ठिकाणी आर्थिक सुबत्ता येते किंवा मग सामाजिक हे म्हणजे प्रतिष्ठा किंवा असे बरेचसे गैरसमज या वनस्पतीविषयी ऐकायला मिळत असत. पूर्वी ती बरीचशी दुर्मिळ असायची, पण नंतर मग एक लक्षात आलं की सह्याद्रीमध्ये, सातपुड्यात किंवा विंध्यमध्ये, ही जंगलामध्ये काही ठिकाणी अशी उपलब्ध होत होती आणि काही आश्रमांमध्ये सुद्धा ही उपलब्ध झालेली असायची. बऱ्याच जणांनी याच्यावर बरेचसे प्रयोग केलेत, काही त्याचं काय झालं हे तर माहिती नाही. पण नंतर मग ही कुठेतरी हे बुवाबाजीच्या लक्षात आलं. मग काळ्या हळदीचे काही, मग ठीक आहे, मग तुम्हाला या काळ्या हळदीपासून काही असे म्हणजे बरेच फायदे होतील असं सांगून काही काहींनी, म्हणजे तथाकथित हे जे काही मंडळी आहे यांनी ह्या हळदीचे छोटे छोटे पीसेस जे काहीतरी त्याच्या तुमच्या पाकिटात ठेवा, ₹1,00,000 मग 10,000 मग असे याचे ते बरेचसे त्यांनी त्याच्यामध्ये धंदे करून घेतलेत. आणि त्यामुळे ते आधी सुरुवातीला बदनाम झालेली काळी हळद जी होती हिच्या पाठीमागे मग लोक वेड्यासारखे धावू लागले. त्यानंतर मग हिला लक्ष्मीचं रूप प्राप्त झालं. मग ही आपल्या प्रांगणात असली तर निगेटिव्ह एनर्जी आपल्या ह्याच्यामध्ये येत नाही, तुमची पॉझिटिव्ह एनर्जी वाढते, तुमची आर्थिक सुबत्ता वाढते. म्हणून मग हिचा दुरुपयोग किंवा उपयोग हा आहे. पण एक मात्र झालं की त्या निमित्ताने बरोबर तुळशीबरोबर ह्या वनस्पतीला एक स्थान मिळालं, याची लागवड वाढली, याच्याविषयी लोकांचा अवेअरनेस वाढला आणि प्रत्येकाने हे केलं. मग त्याच्यानंतर हे झालं की मग हिचे औषधी उपयोग, अर्थात औषधी उपयोग हिचे भरपूर आहेत. हिची लागवडही नंतर मग सुरू झाली. लागवड करताना मग याच्यामध्ये भारतात एक आहे मात्र की एखाद्या बाबतीमध्ये जर कधी एखाद्या शेतकऱ्यांनी ती लागवड केली आणि त्याचं जर कधी त्याला अचानक एखादी अर्थप्राप्ती झाली, म्हणजे कुणी गरज असताना किंवा कुणाला त्याचे उपयोग माहिती असताना आणि त्यांनी ती खरेदी केली की मग त्याची लागवड सुरुवात होते आणि मग त्याविषयी अनेक मग जी काही मंडळी आहेत त्याच्यातनं त्यांची ती आर्थिक उन्नती करून घेतात. तो प्रश्न तो असा आहे की ही काळी हळद कुठे वापरली जाते, ही कशासाठी वापरली जाते. आयुर्वेदामध्ये याला चांगलं स्थान आहे. ह्याच्या हळदीच्या कंदापासून डिस्टिलेशन पद्धतीने किंवा कोल्ड सिस्टीमनी तेलही काढलं जातं. डिस्टिलेशननी काढलं तर 1 ते 2% तेल मिळतं. ह्याच्यामध्ये कुर्कुमिनचं प्रमाण अतिशय कमी आहे, पण जे काही आहे ते म्हणजे जरा म्हणजे त्याला आपण हे म्हणू शकतो की त्याला आयुर्वेदामध्ये किंवा याच्यामध्ये चांगली मागणी आहे. म्हणजे त्याचा जो काही अर्क निघतो किंवा ते जे तेल निघतं त्या तेलाला मागणी, त्याच्यामध्ये काही घटक असे जे आहेत ते म्हणजे चांगले उपयोगी येतात. मग त्यामुळे याची लागवड सुरू झाली. याची लागवड जर कधी केली तर यापासून साधारण 8 ते 10 महिन्याचं हे पीक आहे. 1 एकर जर कधी लागवड केली तर साधारण 800 ते 1000 किलो याचे कंद लागतात, ओले कंद.
ते ओले असल्यामुळे याचं वजन जास्त भरतं आणि त्यापासून साधारण 20 ते 30 क्विंटल आपल्याला म्हणजे 20 पट किंवा 30 पट आपल्याला त्याचं उत्पन्न मिळतं. हे 10 महिन्याचं पीक आहे. 30 टिकाळी हळद आहे. याला आता ही जुनी असल्यामुळे याला इथं फुलंही आलेलं आहे. तर मग याची लागवड जर कधी केली तर 8 ते 10 महिने. पण यांना जर कधी मात्र लागवड करताना एक विषय लक्षात घ्या, तुमच्याकडे समोर जर कधी कोणी खात्रीशीर घेणारा म्हणजे खरेदीदार असेल तरच याची लागवड करावी, अन्यथा हे सांभाळणं किंवा मग यावर केलेला खर्च सुद्धा काढणं कठीण होतं. कारण यामध्ये जे घटक आहेत, आयुर्वेदामध्ये, ॲलोपॅथीत किंवा युनानीमध्ये हे काही जे काही घटक वापरले जातात, याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे पर्यायही आहेत आणि ज्याला जो पर्याय सहजासहजी उपलब्ध होतो किंवा स्वस्तात उपलब्ध होतो त्यावर ही म्हणजे सगळीच मंडळी त्यांच्या आर्थिकदृष्ट्या ह्याच्यामधनं ते त्यांचे कॅल्क्युलेशन्स करून ती वापरतात. आता याची सध्या बरेच हे म्हणजे व्हिडिओ वगैरे येत आहेत की याची लागवड केलं तर इतका दर मिळतो, असं मिळतो, तसं मिळतो, की अशी आहे तशी आहे. पण असं खात्रीशीर खरेदीदार याचा ज्याच्याकडे असल त्यांनीच याची लागवड करावी, अन्यथा फक्त एक 5-10 कंद लावून आपलं थोडंसं मल्टिप्लिकेशन करून ठेवावं, एकदम 1000 किलो किंवा 800 किलो घेऊन किंवा मग समोर बायबॅक करणारा असेल आणि तो त्याविषयी जर कधी काही खर्च करणारा असेल तरच मग या गोष्टीची लागवड करावी. हे कंद धुवून वाळवून सुद्धा ठेवता येतात, पण मग त्याची तुम्ही किती दिवस ठेवणार आहे, याची मागणी असेल तरच याची लागवड करावी. हा व्हिडिओ यासाठीच केलेला आहे की सध्या मार्केटमध्ये याची उपलब्धता आणि याची मागणी जी कृत्रिमरित्या नोंदवली जाते आहे तशी ती परिस्थिती नाही. त्यामुळे याची लागवड करताना विचारपूर्वक करावी. त्यासाठी हा खास व्हिडिओ तयार केलेला आहे. माहिती योग्य वाटली चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि ज्यांना कुणालाही लागवड करायची असेल त्यांना माहिती द्या. लागवड करताना फक्त मी सांगितलेल्या बाबी लक्षात घ्यावा हीच माझी नम्र विनंती. धन्यवाद.